नमस्कार मित्रांनो, TRC मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, छोट्या पडद्यावर सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत। गेल्या काही महिन्यात अनेक मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या, तर काहींनी प्रेक्षकांचा निरोप घेतला। मात्र आता सन मराठी वाहिनीने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय। गेली 2 वर्षे सन मराठी वाहिनीवर चांगली सुरू असलेली लोकप्रिय मालिका फिरूनी नवी जन्मेन मी अचानक बंद करण्यात आली आहे। ही मालिका प्रेक्षकांची अत्यंत लाडकी होती। या मालिकेत मणिराज पवार, शिल्पा ठाकरे आणि रोहन गुजर यांच्या मुख्य भूमिका होत्या। फार कमी त्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं। आता अचानक ही मालिका बंद करण्यात आली, त्यामुळे प्रेक्षकही नाराज आहेत। सगळं छान सुरू असताना कथानक रंजक वळणावर असतानाच या मालिकेचं शूटिंग थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मालिकेच्या कलाकारांशी संपर्क साधला असता त्यांनी आता आम्ही काही बोलू शकत नाही, पण मालिका अशी बंद होणं नक्कीच खेदजनक आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे। अचानक शो बंद झाल्याने कथानकाचा शेवट नेमका काय झाला हे प्रेक्षकांना समजू शकलेलं नाही। त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून आम्ही इतके दिवस पाहिलेली मालिका अचानक संपवणे योग्य नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया दिल्या आहेत। नवीन जन्मेन मी या मालिकेच्या अचानक बंद होण्यामागचं खरं कारण काय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत। त्यांनी प्रतिक्रिया देत आपली नाराजी व्यक्त केली आहे। एकाने लिहिलं, मालिका अर्ध्यात बंद करायची असते तर सुरूच कशासाठी करता? मालिकेचा यापुढचा भाग कुठे आहे? दुसऱ्याने लिहिलं, अशी कशी संपवली ही मालिका? सरपोतदारचं सत्य बाहेर यायला हवं होतं, काय मूर्खपणा आहे हा? आणखी एकाने लिहिलं, TRP नसल्यामुळे मालिका बंद झाली। TRP नसल्यामुळे मालिका बंद झाली बहुतेक। आधी सुद्धा तुझी माझी जमली जोडी, तिकडी या मालिका अशाच बंद करण्यात आल्या होत्या, मात्र ही मालिका बंद होण्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही।